महाराष्ट्रामध्ये हिंदी भाषा सक्तीची कराल तर संघर्ष अटळ असल्याचा थेट इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी दिलाय। गुजरातमध्ये हिंदी भाषा सक्तीची होत नाही, मग महाराष्ट्रामध्ये तो अट्टहास का? त्यासोबत गुजरातमध्ये भाषेची अस्मिता जपली जाते, मग महाराष्ट्रासाठी मराठी भाषेची अस्मिता महत्त्वाची आहे, असं महत्त्वाचं वक्तव्य राज ठाकरेंनी केलं। खरं तर काही दिवसांआधी राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेटही झाली होती। त्यावरून महापालिका निवडणुकीमध्ये मनसे भाजप सोबत जाणार का अशा चर्चा देखील आपण राजकीय वर्तुळामध्ये पाहिलेल्या होत्या। मात्र आता राज ठाकरे यांनी हिंदी भाषेवरून अप्रत्यक्षपणे भाजपवरच हल्लाबोल केल्याची चर्चा आहे। या पार्श्वभूमीवर राज ठाकरे भाजपला चार हात दूर ठेवणार की काय अशी देखील कुजबूज रंगलेली आहे। आणि हिंदी भाषा सक्तीवरून मनसे आणि भाजपमध्ये मिठाचा खडा पडणार का या संदर्भातले अनेक प्रश्न राज्याच्या राजकीय वर्तुळामध्ये उपस्थित केले जात आहेत। तिसरं पत्र जे आज जाणार ते आहे महाराष्ट्रातील तमाम शाळांच्या मुख्याध्यापकांना। तुम्ही ठाम राहिलात आणि सरकारचे मनसुबे उधळून लावलेत तर आम्ही तुमच्या पाठीशी पहाडासारखे उभे राहू, पण तुम्ही स्वेच्छेने सरकारच्या छुप्या हेतूंना मदत करून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांवरती भाषेचं ओझं लादणार असाल आणि अशी भाषा लादणार असाल जी शिकली काय आणि नाही शिकली काय फरक पडत नाही, तर मात्र माझे महाराष्ट्र सैनिक तुमच्याकडे चर्चेला येतील। या विषयात जसा आम्ही तुमच्याशी संवाद साधतोय तसंच एक पत्र आम्ही सरकारला पण पाठवलं आहे। हिंदी भाषेच्या एकूणच तिसऱ्या भाषा शिकवली जाणार नाही याचा लेखी आदेश हवा असं आम्ही सरकारला ठासून सांगितलं आहे। तो आदेश काढतील किंवा न काढतील, पण तुम्ही या बाबतीत सरकारच्या छुप्या हेतूंना मदत करणार असाल तर हा आम्ही महाराष्ट्रद्रोह समजू। महाराष्ट्रात जर पहिलीपासून हिंदी भाषा शिकण्याची सक्ती इथे कराल तर ते खपवून घेतलं जाणार नाही। शालेय अभ्यासक्रमाचं हिंदीची पुस्तकं दुकानामध्ये विकू दिली जाणार नाहीत आणि शाळांना देखील ती पुस्तकं विद्यार्थ्यांना वाटू दिली जाणार नाहीत याची नोंद शाळा प्रशासनाने घ्यावी। प्रत्येक राज्यात फक्त त्यांच्या भाषेचाच मान राखला गेला पाहिजे। उद्या सर्व राज्यांमध्ये मराठी भाषा पहिलीपासून शिकवाल का? नाही ना, मग ही जबरदस्ती इथेच का? हा मुद्दा टाळू नये असं माझं सरकारला आव्हान आहे। पण या आव्हानाला आव्हान देणार असाल आणि हिंदी लादणार असाल तर मात्र संघर्ष अटळ आहे आणि ज्याला फक्त सरकारच जबाबदार राहील। त्यामुळे सरकारने लोकभावनेचा आदर करत हा निर्णय मागे तात्काळ घेण्याचे आदेश द्यावे। गुजरातमध्ये केंद्रामध्ये नरेंद्र मोदी आणि अमित शहा बसलेले असताना गुजरातमध्ये जर हिंदीची सक्ती नाहीये, आंध्र प्रदेशमध्ये नाहीये, तामिळनाडूमध्ये नाहीये, केरळमध्ये नाहीये, कर्नाटकामध्ये नाहीये, बऱ्याचशा ठिकाणी नाहीये, हे धोरण महाराष्ट्रावरती का लादलं जाते? कशासाठी लादलं जाते? मुळात महाराष्ट्रामध्ये शिक्षक कमी, महाराष्ट्रामध्ये शिक्षकांना पगार नाहीये, तुम्ही शिक्षकांवरती अजून भाषेची ओझी टाकणार आहात। म्हणजे IAS अधिकाऱ्यांना महाराष्ट्रामध्ये हिंदी बोलायला सोपं जावं आणि मराठी शिकायची गरज लागणार नाही याच्यासाठीचे धोरण आहेत काही? महाराष्ट्रातलं सरकार मराठी असेल तर मला असं वाटतं त्यांनी या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे आणि तात्काळ ही गोष्ट सक्तीची मागे घेणं गरजेचं आहे। आज आमचं पत्र जाणार आहे पहिल्यांदा सर्व शाळांमध्ये आणि कोणत्या शाळा हिंदी शिकवतात तेच मला बघायचं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।